नमस्कार मित्रांनो, राणी संदीप मराठी व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती हा चॅनल सुरू केलेला आहे तुमच्या सहकार्याची अपेक्षा. जर तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल आणि तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता आपण आजच्या पहिल्या व्हिडिओकडे वळणार आहोत. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही एक रेसिपी बनवणार आहोत आणि ती रेसिपी काय आहे, एकदम छान अशी रेसिपी आहे आणि ती रेसिपी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण जाऊया किचनकडे. आणि आज काय बनवायचे स्पेशल? मसाला भेंडी बनवायची. मसाला भेंडी. मसाला भेंडीसाठी काय काय घेतलंय? त्याच्यासाठी सुके मसाले घेतले, हा. शेंगदाणे घेतलेत, भेंडी आधी चिरून घेतली का? भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतली. चिरून घेतली. मसाल्यामध्ये काय घेतले अजून? मसाल्यामध्ये हा आपला घरगुती मसाला आहे, हळद आहे आणि गरम मसाला आहे. आणि इकडं आपण लसूण नाही घेतलंय? लसूण पण घेतलाय ना. लसूण नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याचा कलर चेंज होतो भाजून घ्यायचे. त्यानंतर मग शेंगदाणे भाजल्यावर शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर चला आता मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया. मसाला बनवून घ्यायचा त्याचा, शेंगदाण्याचा आणि ह्या सगळा मसाला बनवून घ्यायचा जो भेंडीत भरायला लागतो. नंतर त्या भेंडीमध्ये भरायचा. थोडीशी कोथिंबीर घ्यायची याला. कोथिंबीर चांगली आहे, हिरवी आहे ना, फ्रेश. आजची भाजी होणार आहे मस्त म्हणायचं. मग भेंडी काय म्हणजे याला भेंडी फ्राय का काय? भेंडी मसाला. भेंडी मसाला म्हणतो. अशा पद्धतीने मसाला झाला पाहिजे. ह्या भेंडीमध्ये सगळा भरून घ्यायचा एक एक करून. भेंडीच्या सात मध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकून वाटून घ्यायचंय मिश्रण सगळं. आणि भेंडीत अशा पद्धतीने सगळं भरायचं. भरल्यानंतर रशी होणार आहे का? रशी नाही होणार. रशी नाही, फ्राय होणार आहे ती. जशी आपण रेग्युलर भेंडी करतो, वांगे कसे फ्राय करतो त्या पद्धतीने. वांग्याच्या आतमध्ये कसा मसाला भरतो आपण वांग्यामध्ये, त्या पद्धतीने सगळा एक एक करून सगळा मसाला भरून घ्यायचा. जास्त बारीक पण नाही करायचा आणि जास्त मोठा पण नाही ठेवायचा. भेंडी थोडी चिकट असल्यामुळे काय होतं, बारीक नाही केलं ना की ते सुकी होती, नाही तर चिकट होती. मसाला बारीक करायचा का? मसाला बारीक नाही करायचा, थोडासा मोठा मोठा शेंगदाण्याचा. मसाला भरला गेला. सगळा भेंडीत मसाला भरून घेतलाय. मसाला भरल्यानंतर अशी दिसते भेंडी बघा मित्रांनो, किती छान दिसते. हे आपल्याला त्याची मस्तपैकी फ्राय करून घ्यायची. फ्राय करण्यासाठी मग इथं गॅसवरती कढई ठेवली. तेल घ्यायचंय कढईमध्ये. तेल किती घ्यायचंय? 2 पळी? 3 पळी घ्यायच्या. 3 पळी तेल घ्यायचंय. म्हणजे व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे ना ती. नॉर्मली क्रिस्पी पण झाली पाहिजे, खायला एकदम टेस्टी लागते. मग थोडस जिरं टाकणार आहेत आपण त्याच्यामध्ये. जिऱ्याने आणखी टेस्ट छान लागते. नॉर्मल जिरं टाकते आपण अर्धा चमचा. जिरं चांगलं व्यवस्थित भाजलं की मग ही सगळी भेंडी टाकणार आहेत आपण एक एक करून.
नॉर्मली हलवून गॅस कमी करून म्हणजे कमी आचेवर हम्म ती खाली टाक ना पाणी बाहेर पडलेली खायचं पण टाकायचं का? खाली म्हणजे किचनवर पडली ना तिकडून. उरलेला मसाला टाकायचा काय राहून द्यायचा? उरलेला मसाला पूर्ण फ्राय झाली भेंडी नंतर किंवा टाकायचा. टाकायचं. सध्या तर 2 मिनिटं झाकून ठेवायची. थोडीशी शिजली गेली थोडा गॅप टाकून हलवायचं. हलवायची पलटी करायची. जेणेकरून खाली पण लागली नाही पाहिजे. हा. सगळ्या बाजूने अशी फ्राय झाली पाहिजे व्यवस्थित. मस्त कलर बघायला ना का मस्त. जाळायला लागली नाही ना? नाही फ्राय व्हायला लागले ते व्यवस्थित. मी मसाला टाक नाही काही नाही टाकायचं. नाही ते पूर्ण फ्राय झाल्याशिवाय मग टाकायचं नाही. नाहीतर तो मसाला खाली लागला तिथं करपतो मग ते मसाला. काय झाली वाटते का नाही अजून? नाही मस्त फ्राय व्हायला लागली. कलर पण त्याचा चेंज झालाय. राहिला आपला मसाला मध्ये राहिलेला मसाला राहिलेला मसाला सगळा मिक्सर मधून काढून सगळा टाकायचा आणि तो फ्राय करायचा व्यवस्थित. तो वरून आणखी त्याला लागला जातो. परत काय टाकायचं ना? परत काय नाही टाकायचं. आपली रेडी आहे. हा मस्त पैकी असं आपली भेंडी रेडी झालेली आहे ना. हम्म आता असं झालं ना की काय बाकी राहिली नाही तयार झाली. ही झाली भेंडी तयार. असं आपण मस्त पैकी जेवायला बसू. हम्म चला मित्रांनो आता मस्त पैकी गरम करून भेंडी खाऊन घेऊया.